नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. मोठी बातमी. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार. परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी. महिला सुरक्षेचाही विशेष काळजी. धनंजय मुंडेने एकही काम न करता 16,48,00,000ची बोगस बिलं उचलली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. परीक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा. निलेश राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी. पुण्यात जीबीएसचा पहिला बळी. सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू. प्रशांत गायकवाड, JMA न्यूज मध्ये आपले स्वागत करतो. आज मी भांडूप या ठिकाणी आहे. तर आज DYFI या संघटनेमार्फत संविधान रॅली काढण्यात आलेली आहे. तर येथे काही आपले DYFI चे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास एकता मंच वाचनालय या ठिकाणी आपण आहोत. येथे काही ते पदाधिकारी आहेत तिथे, ते पण आपल्याला आज जी संविधान रॅली काढण्यात आलेली होती त्याबद्दल माहिती देणार आहेत. तर आपण प्रथम जे DYFI चे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. सर, तुम्ही जी आज रॅली काढली, संविधान रॅली, त्याबद्दल काय सांगू इच्छिता? नमस्कार. प्रदेशात प्रगतीनिमित्त मी सर्वांचं पहिला अभिनंदन करतो. आज जी आम्ही रॅली जी काढलेली आहे त्याचं एकच महत्व आहे की लोकांना संविधान म्हणजे काय हे आम्ही गाण्याच्या माध्यमातून, म्हणजे आमच्याकडे जे शाहीर आले होते त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं. आणि ही रॅली जवळजवळ आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत आमची ही रॅली चालू आहे. 12:30 झालेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपले हक्क काय आहेत, संविधान कशासाठी आहे, कोणासाठी आहे, या माहितीसाठी आम्ही ही आज रॅली काढली होती. ओके, धन्यवाद सर. तुम्ही सुंदर अशी माहिती दिली आम्ही सर्वांना. पुढे मी जाणार आहे DYFI चे जे पदाधिकारी आहेत संदीप राजापूरकर, त्यांच्याशी थोडं संवाद साधणार आहे. तो त्यांना माहिती विचारणार आहे. हॅलो. रॅली काढली की यांनी विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे संविधान सगळ्यांना समजायला पाहिजे. ते संविधानाचा 75 अमृत महोत्सव चालू आहे. त्यासाठी आम्ही जसं घरघर तिरंगाचं अभियान केलं होतं त्याचप्रमाणे आम्ही घरघर संविधान असं वर्षभर आम्ही बरेच संविधानावर कार्यक्रम ठेवतो. नुकताच आम्ही संविधान चषक म्हणून क्रिकेट बनवलं होतं. त्याच्या आधी संविधानाचे बरेच कार्यक्रम केले. तर असे आमचे कार्यक्रम हा वर्षभर चालूच राहणार आहे आणि संविधान हे लोकांना समजायला पाहिजे. त्यासाठी आम्ही एक रॅली गाण्याच्या स्वरूपातून काढली. धन्यवाद सर. त्यांच्या हे असेच सामाजिक कार्यक्रम आहे ते कंटिन्यू चालूच असतात. त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास एकता मंच ते पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांचे संवाद सांगणार आहे व त्यांना आज जी रॅली काढण्यात आलेली आहे संविधान रॅली त्याबद्दल विचारणार आहे की तुम्हाला रॅलीमधून म्हणजे काय प्रतिसाद वाटला? आज ते संविधान रॅली काढण्यात आली 26 जानेवारी. संविधान रॅलीला कम्युनिस्ट पार्टी या नावाने रॅली काढली. वर्षभर त्यांचा प्रोग्राम चालू असणार आहे. आमच्या भारत डॉक्टर बाबासाहेब विकास एकता मंच त्या वतीने आम्ही त्यांना सहर्ष स्वागत करतो आणि त्यांनी ज्या ज्या रॅली काढतील तर आम्ही त्यांना आमच्याकडे जो सपोर्ट होईल तो आमच्याकडे करण्यात येईल असे मी त्यांना धन्यवाद देतो. ओके, धन्यवाद सर. माझं नाव प्राध्यापक जगन्नाथ बावा. कम्युनिस्ट पार्टीकडून जेव्हा मला फोन आला राजापूरकरांकडून की आम्हाला संविधान रॅलीचा म्हणजे समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे करायचा आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला उद्या एक फोन करा, मी जरा सर्वांची विश्वासात घेऊन तुम्हाला सांगतो असं म्हणालो. आणि नेक्स्ट डेला मी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही आमच्या वाचनालयामध्ये समारोप करू शकता. आणि तुमची रॅली इथे आली, आम्हालाही आनंद झाला. तुमचं स्वागत आम्ही करण्याचा प्रयत्न केला योग्य प्रकारे. आणि तुम्ही जो स्तुत्य कार्यक्रम हाती घेतलेला आहे घरघर तिरंगा, त्या पद्धतीने घरघर संविधान, तो स्तुत्य कार्यक्रम पुढे जावा त्यासाठी योग्य सहकार्य आमच्याकडून जेवढं करता येईल तेवढं आम्ही करू. आणि पुढील कार्यक्रमाला आमचं असंच योगदान राहील ही ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द
संपवतो. जय भीम, जय महाराज. सर, माझं नाव दिलीप गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचा सेक्रेटरी. मी प्रथम संविधान रॅली काढली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. की खरोखर आहे की हा आपला जो उपक्रम आहे तो अतिशय म्हणजे खूप चांगला आहे. की इतर पुस्तकं वाचा, त्याला आमचा विरोध नाहीये, पण त्याबरोबर संविधान प्रत्येकाने घरात ठेवून आपले संविधान काय ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं अतिशय चांगलं काम आहे. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो, सर्वांचे आभार मानतो. जय भीम. माझं नाव रुपेश साखरे, कवी गायक आहे मी. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला माझ्या 10 भाषणांपेक्षा माझ्या शाहिराचं, माझ्या कवीचं एक गाणं आहे, तो धागा पकडून. संविधानाचा जो लोकजागर आहे तो प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा आमचा कवी गायकांचा, आमच्या शाहीर रचनाकारांचा, आमच्या साहित्यिकांचा प्रयत्न आहे. तोच प्रयत्न आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. या ठिकाणी हा जो संविधान रॅलीचा उपक्रम तुम्ही राबवला, तो उपक्रम असा पुढे चालत राहावा आणि आमचं शाहिरांचं, कलाकारांचं सहकार्य नेहमी तुम्हाला असेल असं मी आपलं आश्वासन देतो. या ठिकाणी त्या रॅलीमध्ये प्रबोधन कला मंचची टीम आली होते. तर त्यांनी सुंदर असे संविधानावर आधारित गीत गायले. तर इथे मॅडम बसलेले आहेत. नाव सांगा मॅडम तुमचं. सर्वांना जय भारत, जय संविधान. मी शीतल भंडारे. आज प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकसत्ताक दिन आहे. 75 वर्ष संविधानाला पूर्ण होतात आणि तरी देखील लोकांना संविधान काय हे माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज भांडूपमध्ये रॅली काढण्यात येते आणि लोकांना जागृत करण्यात येतं. खऱ्या अर्थानं आम्ही लहानपणी जेव्हा प्रजासत्ताक दिन असायचा तेव्हा जागोजागी आपण सत्यनारायणाच्या पूजा वगैरे पाहिलेल्या आहेत. पण आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने संविधानाचा प्रचार आणि प्रसार लोक करतायत, प्रत्येक संस्था, संघटना, त्यानंतर प्रत्येक जे पक्ष आहेत ते ज्या पद्धतीने काम करतायत ते वंदनीय असं काम आहे. आम्ही आमच्या प्रबोधन कला मंचच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय. संविधानाचा आणि महामानवांचा विचार जनमानसात पोहोचावा म्हणून आम्ही वस्ती पातळीवर, शाळेत, कॉलेजेसमध्ये, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना जागृत करण्याचं काम करतोय. आणि आज देखील आम्ही इथं भांडूप या विभागामध्ये रॅलीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. न्यूज रिपोर्टिंग प्रशांत गायकवाड, JMA न्यूज, अर्थात जनमाहितीचा अधिकार. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.